मास्टर एसके क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। यूट्यूब चॅनल मास्टर एसके क्लासेस लाईक करा, सबस्क्राइब करा, त्या आयकॉनचं बटन दाबा। त्यानंतर तुम्हाला वर्ग 6वा विषय गणित घटक 9वा मसावी व लसावी यावरील सर्व व्हिडिओ तुम्हाला अभ्यासाला मिळतील। आता यापूर्वी आपण काय शिकलो? विभाज्य, विभाजक, मतम सामायिक विभाजक म्हणजे सामायिक विभाजक काढणे। सामायिक विभाजक मोठ्यात मोठा सामायिक विभाजक म्हणजे त्या दिलेल्या संख्येचा मसावी आपण शिकलो। आता आपण सराव संच 24 सोडून घेऊया। खालील संख्यांचा मसावी काढा। हे पाय मसावी काढा, त्या दिलेल्या संख्याचा मसावी काढा। 45 आणि 30 चा मसावी काढा। 45 व 30 चा मसावी किती? आता बघू। म्हणून 45 चे सर्व विभाजक बरोबर 1 3 5 15 45। 1 3 5 1 3 5 9 15 45। 1 3 5 9 15 45। आता 30 चे म्हणून 30 चे सर्व विभाजक 1 2 3 5 6 10 15 30। आता म्हणून 45 व 30 चे सामायिक विभाजक 45 आणि 30 चे सामायिक विभाजक आपल्याला काढायचे। हे पहा सामायिक विभाजक एक आता सर्वांमध्ये सामायिक विभाजक असतो। 1 3 5 15। बघा किती सामायिक विभाजक? 1 3 5 15। मोठ्यात मोठा सामायिक विभाजक म्हणजे त्या संख्याचा मसावी। आता 15 ने आपल्याला भाग तुम्ही बघा। 15 त्रिक 45 15 दुनी 30। आता म्हणायचं म्हणून 45 व 30 चा मसावी बरोबर 15 झालं। आता दुसरं गणित बघा 16 48। आता म्हणून 16 चे सर्व विभाजक 16 चे सर्व विभाजक 1 2 4 8 16। आता म्हणून 48 चे सर्व विभाजक बरोबर 1 2 3 4 6 8 12 24 48। इथं 16 एक इथं राहिला नाही। 16 24 48 एवढे विभाजक सर्व विभाजक। आता म्हणून 16 व 48 चे हे सामायिक विभाजक सामायिक विभाजक। चला बघू आपण सामायिक विभाजक। बघा हे 1 2 हे 2 हे 4 हे 8 हे 16। मग किती सामायिक विभाजक? 1 2 4 8 16। मोठ्यात मोठा कोणता? 16। म्हणजे आता म्हणून 16 व 48 चा मसावी बरोबर 16। आता मसावी 16 काय आला? 16 हा विभाजक आहे आणि 48 ही विभाजक आहे। आता इथे लिहायचं 48 चा विभाजक 16 हा आहे।
आणि 48 काय विभाज्य संख्या. 48 विभाज्य विभाजक 16. लक्षात आलं आता. तिसरं बघा आता. तिसरं 39 बघा. 39 सर्व विभाजक. 39 सर्व विभाजक सांगा. 1 3 13 39 झालं एवढंच. आता म्हणून 25 सर्व विभाजक बरोबर 1 5 25. 1 5 25 एवढे 25 विभाजक. आता म्हणून म्हणून 39 व 25 सामायिक विभाजक बरोबर 1. एवढा एकच आहे सामायिक विभाजक बघा. एकच. म्हणून बघा म्हणून 39 व 25 मसावी 1 हा आहे किंवा 1 मसावी बरोबर 1. मसावी बरोबर 1. आता का दोन संख्या कोणत्या आहे? दोन संख्या दोन संख्या एकही सामायिक एकही अवयव ज्या दोन संख्यांचे विभाजक 1 शिवाय दुसरे कुठलेच नसतात तेव्हा त्यांचा मसावी 1 असतो. लक्षात आलं. मसावी किती? 1. आता हे बघा चौथं 120. आता म्हणून 120 सर्व विभाजक 1 2 3 4 6 8 8 10 12 15 20 30 60 120 एवढे विभाज्य 120. आता तसेच म्हणून 144 सर्व विभाजक. आता 144 1 2 3 4 6 8 12 18 16 12 झाली की 8 झाली की तर 9 येत. 9 12 16 आले याचे विभाजक 16 14 12 14. आता 8 18 6 24 4 48 आणि 3 72 आणि 144. आता म्हणून 120 व 144 सामायिक विभाजक. आता सामायिक विभाजक काढू. याचे कोणकोणते आहेत बघा. हे 1 हे 2 हे 3 हे 4 हे 6 हे 8 12. आता कोणतेच नाही. आता बघा 1 2 3 4 6 8 12 कळलं. 12 24 25 20 12 नाही 12 आणि 24 निघतात. आता इथे एक वेळ चुकला आपला
20 झाल्यानंतर इथं 24 येते. 20 24 30 60 120. आता या पाय हा 24 सुद्धा आहे. आता नाहीत कोणते 24 झालं. आता बस मोठ्यात मोठा कोणता आला मग 24. म्हणून 120 व 144 मसावी बरोबर 24. आता बघा 24 न भागून 24 पंचा 20चे 24 सकचे वेतराचे ह्याला भागले की 5 येते आणि ह्याला भागले की 6. अशा रीतीने तुम्हाला हे दोन सोडवता आले. ठीक आहे. चला आता आपण पाचवं गणित बघूया. 49 आणि 36 मसावी काढा. म्हणजेच मसावी किती. आता 49 म्हणून 49 चे सर्व विभाजक बरोबर 1 7 49. आता म्हणून 36 चे सर्व विभाजक बरोबर 1 2 3 4 6 9 18 36. 9 12 18 36. चला आता म्हणून आता बघा 49 व 36 चे हे सामायिक विभाजक. सामायिक बघा आता सामायिक विभाजक कोणता आहे. फक्त एवढा एकच सामायिक विभाजक आहे. सामायिक विभाजक आहे 1. म्हणून 49 व 36 मसावी बरोबर 1. आता 1 का मसावी आला बघा. ज्या दोन किंवा 2 पेक्षा ज्या संख्येचे विभाजक कुठलाही समान नसतो तेव्हा त्यांचा मसावी 1 हा असतो. आता 81 आणि 99 बघतो. 81 चे 81 चे सर्व विभाजक बरोबर 1 3 9 27 81. आता म्हणून 99 चे सर्व विभाजक बरोबर 1 3 9 11 33 आणि 99. आता म्हणून 81 व 99 चे सामायिक विभाजक. हे सामायिक विभाजक. आता हे सामायिक विभाजक कोणकोणते आहेत बघू आपण. 1 3 9 एवढंच. दुसरं कुठलाच नाही बघा. 1 3 9 मोठ्यात मोठा कोणता आहे मग 9. म्हणून 81 व 99 चा मसावी बरोबर 9. आता 9 ना दोन्हीला भाग जातो. 90 90 81 11 90 99. आता पुढचं बघा 7वं गणित. 24 व 36 मसावी किती किंवा मसावी काढा. आता म्हणून 24 चे सर्व विभाजक 24 चे सर्व विभाजक बरोबर 1 2 3 4 6 8 12 24. आलं. आता म्हणून
36 चे सर्व विभाजक बरोबर. आता 36 चे 1 2 3 4 6 9 कळलं की नाही, 12 18 36. आता म्हणून 24 व 36 चे सामायिक विभाजक. आता शोधू सामायिक विभाजक आपण. बघा शोधतो आपण. हे 1 हे 2 हे 3 हे 4 हे 6 हे 5 झालं. हे पाय आता नाही कोणी आहेत. आता सामायिक विभाजक कोण कोण दिले? 1 2 3 4 6 12. म्हणजे मसावी कोणता आहे? 12. म्हणून 24 व 36 चा मसावी बरोबर 12. हे मसावी 12. आता 12 ला बघा, 12 दुनी 24 12 त्रिक 36. आता 25 आणि 75 चा मसावी. पंचवीस व 75 चा मसावी काढा. आता म्हणून 25 चे सर्व विभाजक बरोबर 1 5 25. आता म्हणून 75 चे सर्व विभाजक बरोबर 1 3 5 1 3 5 25 1 3 5 15 25 75. आता म्हणून 25 व 75 चे सामायिक विभाजक बरोबर. आता सामायिक विभाजक शोधू आपण. हे पहा 1 हे 5 हे 25 3 आहे बघा. 1 5 25. मोठ्यात मोठा कोणता? 25. म्हणून 25 व 75 चा मसावी बरोबर 25. हा 25 मसावी आला. मग या दोन संख्येमध्ये काय 25 आणि 75 मध्ये? 25 आणि 75 मध्ये सांगा. 75 ही विभाज्य संख्या होय. 75 चा विभाजक 25 हा आहे. बघा 75 ही विभाज्य संख्या झाली आणि 25 चा विभाज्य 25. म्हणून 25 काय? म्हणून 25 हा मसावी आहे. बघा एक संख्या दुसऱ्या संख्येची विभाजक असेल तर ती विभाजक संख्या त्यांचा लसावी असते आणि विभाजक त्यांचा मसावी असतो. आपल्याला शिकायचं. चला पहा आता गणित 9. 48 व 54 चा मसावी काढा. आता म्हणून 48 चे सर्व विभाजक बरोबर 1 2 3 4 6 8 12 24 12 16 24 48. आलं. आता म्हणून खाली
चौपनचे सर्व विभाजक. आता चौपनचे 1 2 3 1 2 3 1 2 का असतात? 1 तर असतो, 2 का सम संख्या म्हणून 2, 3 5 आणि 4 9 ची बेरीज म्हणून 3. आता 6 6 9 54, 3 4 न जाय ना 6 6 9 18 27 54. बघा आता म्हणून 48 व 54 चे सामायिक विभाजक बरोबर. आता सामायिक विभाजक बघा, हे 1 हे 2 हे 3 हे 4 आहे का? नाही 4. बघा कोणकोणते? 1 2 3 6, मोठ्यात मोठा 6. म्हणून 48 व 54 चा मसावी बरोबर 6. आता साई साण्याला बघा, साई 8 48, साई 9 हा मसावी. 150 चे सर्व विभाजक बरोबर 1 2 3 5 6 10 15 25 30 50 75 150. आता म्हणून 225 चे सर्व विभाजक. आता 225 सर्व विभाजक काढा. 1 3 5 9 15 45 75 45 75 आणि 225. आणखी 25 राहिले. 25 45 75 225. आता म्हणून 150 व 225 चे सामायिक विभाजक. आता सामायिक विभाजक शोधू आपण. हे पहा पुन्हा करू आपण. हे 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5. आता बघा कोणतं? आणखी कोणता आहे? 75. आलं. मग सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता आला? 75 आला. म्हणून 150 व 225 चा मसावी बरोबर 75. 75 ने ह्याला बघा दुप्पट. 75 दुनी 150 आणि 75 त्रिक 225. हा त्याचा मसावी. लक्षात आलं? हा ठीक आहे. आता पुढे पाहूया. पहा दुसरं गणित. 18 मीटर लांब व 15 मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकाराचे चौरसाकृती सारखे वाफे तयार करायचे झाल्यास
प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असेल. आता बघा ह्या दोन्हीचा गुणाकार केला तर आपल्याला काय येतो तुम्हाला सांगतो 180 चौरस मीटर येतो. 180 नाही 270 चौरस मीटर येतं. हे काय या जमिनीचं क्षेत्रफळ. आता मग त्याची आपल्याला वाफे तयार करायची म्हणजे काय 18 मीटर लांब व 15 मीटर रुंद. बघा 18 मीटर लांब व 15 मीटर रुंद चा मसावी काढू. आता म्हणून 18 चे सर्व विभाजक बरोबर 1 2 3 6 9 18. आता म्हणून 15 चे सर्व विभाजक बरोबर 1 3 5 15. आता म्हणून 18 व 15 चे सामायिक विभाजक बरोबर 1 3 झालं 2च आहेत बघा 1 आणि 3 पाहिजे 1 आणि 3. आता दुसरी कुठली सामायिक नाही म्हणून 18 व 15 चा मसावी बरोबर 3. हे मोठा जो असतो की नाही हा 3. मग आता बघा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा हे वाफा. आता उत्तर वाफा जास्तीत जास्त 3 मीटर लांबीचा असावा. वाफा जास्तीत 3 मीटर लांबीचा असावा. म्हणजे आता बघा ह्याचं क्षेत्रफळ किती होते ह्या वाफ्याचं 3 त्रिक 9 हे 9 चौरस 9 चौरस आहे. किती वाफे होतात ते 200 चौरस आहे भागिले 9 30 वाफे तयार होतात. 9 चौरस याची आपल्याला 30 एकूण किती वाफे तयार होतात 30 वाफे. हे पहा चौरस आकृती 3 मीटर हे चौरस हे 3 मीटर हे 3 मीटर हे 3 मीटर म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बरोबर 3 चा वर्ग बरोबर 9 चौरस मीटर आलं. आता मग एकूण जमिनीचा तुकड्याचं क्षेत्रफळ किती आहे जमिनीच्या तुकड्याचे क्षेत्रफळ बरोबर 18 गुणिले 15 बरोबर 270 चौरस मीटर. आता एकूण वाफे म्हणजे काय बघा एकूण वाफे बरोबर 270 भागिले 9 बरोबर 9 त्रिक 27 30 वाफे तयार होतात जमिनीमध्ये. किती वाफे तयार होतात 30 वाफे तयार होतात. किती 3 चौरस मीटरचे 3 मीटर बाजू असलेले जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा 3 मीटर लांबी असलेले असे 3 मीटर असे 3 मीटर अशी चौरसाकृती तयार होतात. लक्षात आलं तुमच्या लांबीचा असावा हे तुम्हाला आता पुढचं गणित बघा 8 मीटर आणि 12 मीटर असे दोरखंड दोन आहेत. एक 8 मीटर लांबीचा आणि एक 12 मीटर लांबीचा सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती मीटर असावी. जास्तीत जास्त लांबी किती जास्तीत जास्त लांबी म्हणले काय होता ह्याचा मसावी 8 व 12 चा मसावी म्हणजे तुकड्याची लांबी.
म्हणून 8 व 12चा मसावी काढू. आलं. आता म्हणून 8 चे सर्व विभाजक बरोबर 1 2 4 8. आलं. आता म्हणून 12 चे सर्व विभाजक बरोबर 1 2 3 4 6 12. आलं. आता म्हणून 8 व 12 चे सामायिक विभाजक बरोबर. आता सामायिक विभाजक आपण शोधू. हे पहा, हा एक आहे, हा एक आहे, हा एक, दुसरे नाही. 1 2 4. कळलं. आता म्हणून 8 व 12चा मसावी बरोबर 4. 8 व 12चा मसावी किती? मोठ्यात मोठा. मसावी म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक. हे 4 मसावी. आता 4 न बघा, 4 2 8चे 2 तुकडे होतात, 4 त्याचे 3 तुकडे होतात, 4 त्रिकम 12. म्हणून आता उत्तर जास्तीत जास्त 4 मीटर लांबीचे तुकडे करता येतात. एवढे येतात. 1 मीटरचे याचे 8 होतात 12. 2 मीटरचा एक तुकड्याचे 4 होतात, त्याचे 6 होतात. 4 मीटरचा याचे 2 होतात, त्याचे 3 होतात. कळलं. मग जास्तीत जास्त म्हणले. कमीत कमी म्हणता 1 मीटरचे तुकडे होतात, याचे 8 तुकडे, याचे 12 तुकडे. लक्षात आलं. हा चला हे उतरून घ्या, समजून घेतल्यात. हा बघा, 4थं गणित. चंद्रपूर मधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी 6वी व 7वीच्या वर्गातील अनुक्रमे 140 व 198 विद्यार्थी सहलीसाठी गेले. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे समान संख्येचे गट करायचे. समान संख्येचे. तर प्रत्येक गटाला मार्गदर्शक त्याची फी देऊन मिळतो. जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील? जास्तीत जास्त प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण काय असेल? कारण काय असेल? मार्गदर्शकाला फीस कमीत कमी जावी हेच कारण आहे. दुसरं काय? मग आता आपण काय करू? 140 म्हणून 140 व 196चा मसावी काढूया. आता मसावी काढूया. आता अवयव पाडून काढू सोपं जाते आपल्याला. हे मसावी अवयव पाडून काढू. बघा आता 140 चे अवयव. बे 14 बे 5 हे झाले 100 झाले. आता मग दुसरं काय? 196 चे बे 9 18 बे 8 16 बे 4 8 बे 9 18 7 7 49. आता म्हणून 140 चे अवयव बरोबर पाडा. अवयव सांगा. 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 7. 7 5 35 35 70 70 140. आता म्हणून 196 चे अवयव बरोबर आहे पहा. 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 7. आणि म्हणून आता सामायिक अवयव हे पहा एवढे 2 2 7. आता म्हणून मसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 7 यांचा गुणाकार. बे दुनी 4 4 गुणिले 7 4 7 28. काल 28 विद्यार्थी. 28 त्याचे 5 गट होतात.
आणि याचे किती 8 गट होतात. 8 गट नाही 7 गट होतात. 28 45 ह्या 140 चे 5 गट होतात आणि याचे किती 7 गट होतात. आता 28 विद्यार्थी तर उत्तर लिहायचं. प्रत्येक गटात किती विद्यार्थी असू शकतील. उत्तर प्रत्येक गटात 28 विद्यार्थी असतील. आता पहिलं उत्तर. आता दुसरं उत्तर काय बाबा. दुसरं उत्तर ज्याचे विद्यार्थी घ्यायचे कारण काय. मार्गदर्शकाला कमीत कमी फी जावी हेच कारण. दुसरं काही कारण लक्षात आलं. ठीक आहे चला पुढे बघा. पाचवं गणित. तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 2610 किलोग्रॅम व इंद्रायणी जातीचे 1980 किलोग्रॅम तांदूळ बियाणे आहेत. त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी करायच्या आहेत. तर प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल. प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल. प्रत्येक जातीच्या तांदळाच्या किती पिशव्या तयार होतील. आपल्याला या दोन्हीचा मसावी काढला की आपल्याला जास्तीत जास्त किलोग्रॅम एका पिशवीत किती मोठे समजते. आता मोठ्या संख्येत याचा आपण काय भागाकार पद्धतीच्या त्याचा आपण अवयव पद्धतीने काढायचा विचार करू. बघा आता हे अवयव काढूया आपण. अवयव पडले. आता अवयव पडले. आता पाहू. आता मग काय करायचं आहे. त्या अवयवाच्या आधाराने आपल्याला जास्त काढायचं. म्हणजे काय म्हणून 2610 व 1980 चा मसावी म्हणजे जास्तीत जास्त तांदळाच्या पिशवीचे वजन होते. आता म्हणून आता बघा 2610 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 29 ह्या साऱ्याचा गुणाकार केला की एवढे लक्षात आलं. आता म्हणून खाली हे म्हणून 1980 बरोबर बघा 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 11 आलं. आता म्हणून सामायिक अवयव बरोबर. आता सामायिक अवयव 1 हे 2 हे 3 हे 4. सामायिक अवयव काय काय 2 3 3 5. म्हणून मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार 3 दुनी 6 गुणिले 5 त्रिक 15 बरोबर 15 सकी 90 किलोग्रॅम. बघा
प्रत्येक पिशवीचे वजन 90 किलोग्राम असेल. आता म्हणून बासमती तांदळाच्या पिशव्या म्हणजे काय, बासमती तांदळाच्या पिशव्या ह्याला भागिले 90. 0 0 कटत 9 ना, 9 दुनी 18, 8 उरले 9 9 81. 29 पिशव्या आलं. आता म्हणून इंद्रायणी तांदळाच्या पिशव्या बरोबर. आता 9 9 दुनी 18, 9 दुनी 18, 22 पिशव्या. आता उत्तर काय, पहिलं प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल बघा. आहे. आता दुसरं उत्तर, बासमतीच्या 29 पिशव्या व इंद्रायणीच्या 22 पिशव्या तयार होतात. बघा, इंद्रायणीच्या बासमतीच्या 29 पिशव्या आणि इंद्रायणीच्या 22 पिशव्या. बासमती तांदळाच्या पिशव्या, हे इंद्रायणी तांदळाच्या पिशव्या, प्रत्येक पिशवीचे वजन हे पाहिजे 90 किलोग्राम. अशा रीतीने तुमचा हा सराव संच 24 हा संपलेला आहे. यापुढे आपण पुढच्या भागामध्ये लसावीचा विचार करूया. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे, एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचंय, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.